मित्रांनो, तुम्ही एकंदर शेवग्याचा प्लॉट बघू शकतात. शेवग्याचा जो प्लॉट आहे हा माझा साधारणतः 10 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यामध्ये काही झाडं मी मागून नवीन लावली होती, ज्यांची खोडं खराब झाली होती. परंतु काही खोडं अशी आहेत की ती अजिबात खराब झालेली नाही. ती सर्वसाधारण 10 वर्षापासून इथपर्यंत उभी आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि याच्यामध्ये काय मित्रांनो, ज्यावेळेस तण वगैरे होत असतं, तण म्हणजे गवताचं प्रमाण जास्त वाढत असतं. सर्वसाधारण बऱ्याचदा गवत वाढ जास्त होऊन जाते. मग बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की शेवगा या पिकामध्ये सर्वसाधारण आपण जे गवत आहे ते गवतासाठी कोणतं तणनाशक वापरावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो, त्या तणनाशकाचा जर तुम्ही वापर केला तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की झाडावरती देखील कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव किंवा तणाचा जी वाफ तयार होते ती वाफ बसलेली नाहीये किंवा झाडाची पानं पिवळी पडलेली नाहीयेत. बुडावर किंवा याच्यावर कुठलाही साईड इफेक्ट झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचबरोबर या तणनाशकाचा स्प्रे जर सर्वसाधारण तुम्ही आज केला तर तिसऱ्या दिवशी लगेचच तण मरलेलं किंवा तिसऱ्या दिवशी पूर्णपणे तण वाळलेलं आपल्याला दिसत असतं. तर मित्रांनो, त्यामध्ये जे ते तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो स्वीप पॉवरचा वापर करा. स्वीप पॉवरचा शेवगा पिकामध्ये अत्यंत सुरक्षित तणनाशक आहे. फक्त स्प्रे करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर त्याचा व्यवस्थितपणे जर वापर केला तर आपल्या शेवगा पिकामध्ये कितीही पाऊस झाला, कुठूनही बी आलं, कितीही गवत वाढलं तरी देखील त्याला नष्ट करण्याचं काम स्वीप पॉवर करत असतं. स्वीप पॉवर व्यवस्थितपणे मारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, एकंदर स्वीप पॉवर या तणनाशकाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ग्लायफोसेट अमोनियम 13.5% DSL फॉर्म्युलेशन मध्ये ते उपलब्ध असलेलं हे तणनाशक आहे. मित्रांनो, या तणनाशकाचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी 5 ml स्वीप पॉवर या तणनाशकाचा वापर करून तुम्हाला व्यवस्थितपणे स्प्रे घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, याचा वापर करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडावर जास्त प्रमाणावर हे औषध उडणार नाही. त्याचबरोबर झाडावर खोडावर जास्तपणे हे उडायला नको. त्याचबरोबर झाडाच्या पानावर हे तणनाशक जायला नको. नाहीतर मित्रांनो, हे याचा गुण सोडणार नाही. कारण की याचा जर तुम्ही झाडावर डायरेक्ट वापर केला तर झाडावर साईड इफेक्ट 100% याचा येणार आहे. त्यामुळे पाठ पंपने मारा, त्याचा स्पीड कमी करून व्यवस्थितपणे जर तुम्ही स्वीप पॉवरचा वापर जर शेवगा पिकामध्ये केला तर चांगल्या प्रकारे तण वगैरे मरतं. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण हे तणनाशक वापर करणार आहोत, तणनाशक वापर करत असताना कुठल्याही चांगल्या प्रकारच्या कंपनीचं जे स्टिकर आहे त्या स्टिकरचा वापर तुम्हाला स्वीप पॉवरमध्ये करायचा आहे. स्टिकरचा वापर करत असताना जे आपण इतर स्प्रेसाठी वापरत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला याचा वापर करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमचा पाण्याचा पीएच देखील बॅलन्स होणार आहे. त्याचबरोबर स्टिकर हे व्यवस्थितपणे औषध चिटकवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण जर मित्रांनो बागेमध्ये आपण पावसाळ्यामध्ये जर स्प्रे करणार आहोत तर अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर पाऊस येतो. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही स्टिकर जर वापरला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.